नमस्कार मित्रांनो, मलाच कळत नाही काय चाललंय, किती दिवस असे रेट राहणार, किती दिवस आपला असा अन्याय आपण सहन करायचा आहे आणि किती दिवस सरकार आपल्याला इग्नोर करणार आहे। एवढे खालच्या दराला रेट चालले आहेत, रिक्षापेक्षा कमी या गाड्यांना पैसे भेटत आहेत आणि सरकार कशी काय चुप्प बसू शकते। हक्काचे तुमच्या जीआर मधले पैसे आम्ही मागतोय। ओके, उबेरनी जो काय केस टाकले आमच्या विरुद्ध, डॉक्टर साहेब गेले होते, ते पण नाही झालं, आपला नंबरच नाही आला, झालं गेले 2-3 दिवस अजून पाण्यात। कस्टमरला सांगलोत मीटरनी चला, कस्टमर ऐकत नाहीत। कस्टमर लोकांनो, तुम्ही जेव्हा ऍप डाउनलोड करतायत ना, त्या म्हणजे हेच ओला बुकिंग साठी तुम्ही ओलाचं, उबेरचं किंवा रॅपिडोचं जे पण ऍप तुम्ही डाउनलोड करतात ना, खाली डिस्क्रिप्शन त्यांचं वाचत जा तुम्ही, की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते अंदाजपंचे काही पण फेर दाखवतायत, हे लागू नाहीयेत, ते आपण कधी कोण वाचत नाहीयेत। ओके, ते वाचलं तर तुम्ही पण आम्हाला मीटरने द्यायला तयार होता। आणि असंच नाही, आम्ही आपल्या गव्हर्नमेंटच्या, इंडियन गव्हर्नमेंटच्या, आपण काय भारताच्या बाहेरच्या कोणत्या देशाचं नाही लावत आहे जीआर, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, कॅनडाचा नाही लावत आहे जीआर, भारताचा मुख्य म्हणजे महाराष्ट्रातला जीआर जो आहे तो जीआर आम्ही गाडीत लावलाय। त्या जीआर नुसार तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे, ते पण सरकारनेच ठरवलेलं आहे, तेच आम्ही मागतोय, तुम्ही ते पण देत नाहीत। आणि आपली सरकार, एवढा अन्याय आमचं चाललंय, एवढं शोषण आमचं ह्या कंपन्या करतायत। आता आम्ही रोड टॅक्स भरतो, आम्ही प्रोफेशनल टॅक्स भरतो, आम्ही कुठे बाहेर चाललो स्टेटला तो स्टेट टॅक्स भरतो, टोल टॅक्स भरतो, गाडीचं सगळं मेंटेनन्स आम्हाला बघणं आहे। आणि खूप असं काय, जेव्हा पासिंगला जातो तो काय काय टॅक्स असतात बाबा, ते आम्हाला माहिती पण नसतात, पण जे मधले दलाल असतात आरटीओच्या आणि आमच्या मधले जे दलाल असतात त्यांना ते पैसे द्यावा लागतात आम्हाला, आणि त्यांचे वेगळे चार्जेस असतात, त्यांना ते देऊन तेव्हा आमची गाडी पासिंग होते। मग एवढा आम्ही टॅक्स भरतो, पण आमच्या पदरात फक्त आणि फक्त खड्ड्यांच्या रोडाशिवाय काय पडत नाही। चालेल, ते पण आम्ही सहन केलं, ते सहन केलं। अजून आमची जी पोटा पाण्याची जी अर्निंग होत होती ना आमची, तीच जर कमी केली तर कसं आमचं भागणार आहे। तुम्ही जर आमच्याकडून एवढा टॅक्स वगैरे घेतात, पण आम्हाला देतात काय, शून्य, झिरो देतायत। अशा सरकारी खूप काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या कंपन्या आमचं शोषण करतायत। आम्ही तुम्हाला, सरकारलाच म्हणजे एवढा टॅक्स देतोय आणि एवढं आमचं शोषण होऊन आम्ही तुमच्याकडेच येतोय बोलायला की आमचं एवढं एवढं शोषण चालू आहे। असे ह्या कंपन्या आम्हाला खूप वाईट परिस्थिती दाखवतायत, तर तिकडं त्या कंपन्यांचं ऐकलं जातंय, आमचं ऐकलं जात नाहीये। त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय, आम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतोय। दिवसभराचे तर रोडवर जेव्हा आम्ही असतोयत ना, तर अक्षरशः भीती असते, आम्ही चोरत का काय, कुठून कोण येईन फोटो काढून जाईन। एवढं टॅक्स भरतो आम्ही, एवढं कस्टमरला सर्व्हिस द्यायची प्रयत्न करतो, सगळं चांगल्या पद्धतीने देऊन सुद्धा ह्या कंपन्या काय जणांच्या, आमच्या ड्रायव्हर भावांचे खूप स्क्रीनशॉट्स आहेत, मायनस मध्ये पेमेंट केलेली असते त्यांची। का? कारण की कस्टमरनी कंप्लेंट टाकलेली असते की यांनी माझ्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले। कोणते एक्स्ट्रा पैसे घेतलेत? आम्ही तुमच्या गव्हर्नमेंटच्या जीआर नुसार आम्ही पैसे घेतलेत, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला इग्नोरच करतायत। ते पण ठीक झालं, आता आमचं जर अर्निंगच नाही चांगली झाली तर आम्ही टॅक्स कुठून भरायचा? हे जे सगळं गाडीचं मेंटेनन्स आहे ते कुठून भरायचं? कस्टमर गाडीत बसला म्हणतो वास येतोय, गाडीत घाण दिसती, हे दिसते, ते दिसते। अरे आमची जर अर्निंगची तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्ग सुरळीत करून दिले तर आम्ही का आमच्या गाड्या लक्झरी टाईप ठेवणार नाहीत? जरा विचार करा। आमची अर्निंग चांगली असेल तर आम्ही चांगल्यापैकी टॅक्स भरू शकतो, चांगल्यापैकी आम्ही पासिंग वगैरे पण करू शकतो। जर ती अर्निंगच आमची नसेल तर आम्ही कुठून करणार? हे सगळं रिन्यू जे येते वर्षाला ते आम्ही करणार कुठून? तर एवढंच माझी अपेक्षा आहे सरकारकडून की प्लीज ह्या ओला, उबेर, रॅपिडोचा जो पण काय मनमानी कारभार चालू आहे त्याच्यावर जरा तुम्ही दखल द्या आणि ह्यांच्यावर कडेचे कडे जर कारवाई करता आली तर कारवाई तुम्ही करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, हीच आशा बाळगतो आमच्या सगळ्या ड्रायव्हरांकडून। सगळे ड्रायव्हर
खूप त्रस्त झाले त्यांच्या त्रासाने कंपन्यांच्या. अक्षरशः 7 रुपयाची बुकिंग पडते, 12 रुपयाची बुकिंग पडते. 6-7 लाखाच्या गाड्या घेतल्यात. 12-14 लाखाच्या गाड्या आम्ही घेतल्यात. आम्हाला 120-130 रुपयाची बुकिंग पडते. अरे आम्ही हप्ते कुठून भरणार, याचे कशी गाडी मेंटेन करणार? ड्रायव्हर आमचे फाशा घेऊन मरू लागले साहेब. प्लीज आमचं ऐकून घ्या. कळवळून आम्ही तुम्हाला विनंती करतोय, जरा या ओला उबेरवाल्यांकडे लक्ष द्या. आणि आमच्या मागण्या काहीच नाही, ज्या तुमच्या GR मध्ये आहेत त्याच आमच्या मागण्यात, आणि त्या तुम्ही आम्हाला देताल. आमच्या मीटर प्रमाणित दर आम्हाला लागू करून देताल, हीच आमची विनंती आणि अशीच आशा आम्ही बाळगतो. जय हिंद.